आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया. कम ऑन किल मी आणि मरे हुए को क्या मारना अगदी चित्रपटात शोभतील असे हे दोन्ही डायलॉग्स. आणि हे डायलॉग्स ऐकू आले शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात थेट व्यासपीठावरून. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना शह काटशह देताना जोरदार डायलॉगबाजी केली आहे आणि आगामी महापालिका निवडणुका जोरदार होणार याची झलक दाखवली आहे. महापालिकेच्या प्रचारात माझ्या आठवणीत अशी थेट मरण्या मारण्याची भाषा पहिल्यांदाच होतीये. शिवसेना फुटल्यानंतर दोन्ही पक्षांसाठी खरं तर प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई बनते. निवडणुकीत तरलं नाही तर पक्ष संपेल, नाही तर कुणीतरी पक्षाला संपवेल अशी भीती दोन्ही गटात असावी कदाचित. आणि त्याच अगतिकतेतनं ही किलिंग स्ट्रीक राजकीय भाषणात दिसून येते का? खरं तर या किलिंग स्ट्रीकची वकिली अजिबात होणार नाही. पण एवढ्या टोकाची भाषा आत्ताच दिसत असेल तर आगामी पालिका निवडणुकीत काय होणार? तिथेही संघर्ष असाच टोकाचा दिसणार का? पालिका निवडणूक आता किलिंग वॉर बनणार का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. मरे हुए को क्या मारना है? आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार कृष्णा हेगडे आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत आणि मल्टीमीडिया पुढारीच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला जाईन कृष्णा हेगडे यांच्याकडे. कृष्णा हेगडेजी, मरण्या मारण्याची भाषा खरंच आवश्यक आहे? एक जेव्हा दोन पक्ष भाषण देतात, दोन नेते भाषण देतात आणि हे जे वर्धापन दिवसाचा कार्यक्रम होता शिवसेनेचा, तर उद्धवजींनी हे नाना पाटेकरचं पिक्चर आहे प्रहार, त्यातून एक डायलॉग सांगितलं. पण एकनाथ शिंदे काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. नवनाथ बन आपल्यासोबत आहेत. नवनाथ, वैभव नाईक चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले जातच आहेत, त्यांच्याकडे जाईन मी. मात्र ही जी मरण्या मारण्याची भाषा आहे ना, ही फक्त दोन शिवसेनेमधली नाहीये, तर उद्धव ठाकरेंनी भाजपला सुद्धा चॅलेंज केलेलं होतं. नम्रताजी, तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील उद्धवजी ठाकरे यांनी एक भाषण केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी देवेंद्रजींना थेट आव्हान दिलं होतं की एकतर तू राहशील किंवा मी राहील. त्यात आव्हानाचं पुढे काय झालं आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची साथ दिली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा फडकला. त्यामुळं जेव्हा जेव्हा उद्धवजी ठाकरे अस्वस्थ होतात, त्यांना पराभव दिसतो, तेव्हा ते अशाच पद्धतीने म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा पद्धतीचं थेट आव्हान करायचं. पराभव झाल्यानंतर काही दिवस शांत राहायचं आणि अति पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचा घोडा मैदान जवळ आले आणि त्याच्यानंतर कम ऑन किल मी अशा पद्धतीची डायलॉगबाजी करायची. हे महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचं विजन आणि विकासाचं स्वप्न घेऊन पुढे जातात, तर त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे खंजीर वाघ नके, आता त्याच्यात एक भर झाली आहे ती कम ऑन किल मीची. याच्या पलीकडे या भाषणाला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्र हा महायुतीच्या सोबत आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचा मोठ्या प्रमाणात विकास झालाय. आपण बघतो की मेट्रो असेल, त्यानंतर कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, असे वेगवेगळे प्रकल्प हे मुंबईकरांसाठी महायुती सरकारनं आणि भाजपच्या नेतृत्वात दिले. त्यामुळे मुंबईकरांची साथ भाजपला राहील यात शंका नाही. ठीक आहे. कृष्णा हेगडे पुन्हा एकदा सहभागी झालेत. कृष्णा हेगडेजी, आपला मुद्दा पूर्ण करा. बघा, हे नाना पाटेकरचा पिक्चरचा एक डायलॉग होता आणि आपले वैचारिक मतभेद असू शकते पण कोणी पर्सनल मतभेद ठेवत नाही. आणि जे ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर टीका टिप्पणी करतात, आम्ही काम करून त्यांना जबाब देतो आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतोय. तेच कारण आहे की 50 आमदार जे आहे ते उद्धव साहेब ठाकरेंना सोडून गेले, 13 खासदार सोडून गेले. लोकसभामध्ये आपण बघितलं तर आमचा जे पर्सेंटेज होता ते त्यांच्याकडून जास्त होता उभाटाकडून, आणि विधानसभामध्ये तर आम्ही त्याला पूर्ण रिकामी केली. ते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की जे पॉलिटिकली फिनिश झालाय त्याला कसं आपण किल करू शकतो. आणि आज पण तुम्ही बघा की मुंबईमध्ये 50 उभाटाचे जे नगरसेवक आहे 2017 ते 2022 पर्यंत जे निवडून आले ते पण सोडून गेले आणि काँग्रेसमधून 15 नगरसेवक सोडून गेले.
65 नगरसेवक महाविकास आघाडीतून आता सोडून गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना मध्ये ते आलेत, प्रवेश केला आहेत. आणि रोज आता बघताय तुम्ही, बडगुजर नाशिकचे त्यांचे नेते होते, संजय राऊतचे जवळचे होते, ते सोडून गेले. रोज 3-3, 4-4 नेते त्यांचा सोडून घेते. ज्यांचा पॉलिटिकली कार्यक्रम संपलाय त्यांना आपण कसं फिनिश करू शकतात? ते स्वतः फिनिश करतात. आणि तिथे त्यांना आत्मचिंतन करायला पाहिजे की पार्टीमध्ये काय होत आहे आणि कसं आपण पार्टी वाचवू शकतो. ज्यांचा पार्टीच उरला नाही आता ते दुसऱ्यांना कसा दोष देऊ शकतात? बर, वैभव नाईक आपल्यासोबत आलेत. खरं तर मला सुरुवातीलाच त्यांच्याकडे जायचं होतं हा प्रश्न घेऊन, मात्र कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. वैभव नाईकजी, कम ऑन किल मी, थेट किलिंग स्ट्रीक, आणि ते सुद्धा मला येऊन मारून दाखवा का? कशासाठी? खरं तर त्याचा तुम्ही अर्थ समजला नाही की संपूर्ण आज बघितलं असाल की गेल्या 2.5 वर्षापूर्वी म्हणजे सत्ता फुटल्यानंतर सुद्धा उद्धवजींनाच कायम टार्गेट ठेवण्याचं काम या ठिकाणी करत होते. आता वर्ष झालंय, नवीन सरकार स्थापन आता वर्ष आता 2-4 महिन्यात होईल, परंतु या वर्षभरात सुद्धा फक्त उद्धवजी आणि ठाकरेंवर आरोप करायचे आणि त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आमिष द्यायची आणि फोडायची. हा सातत्याने गेल्या 3-3.5 वर्षात प्रश्न आहे. आणि म्हणून मग उद्धवजी सांगितले की तुम्ही माझ्यावर अंगावरच येताय ना, मग या. आज खरं तर आपण बघितलं असाल की गेल्या 3.5 वर्ष मुंबईमध्ये कोणाचं सरकार आहे, सत्ता आहे. 3.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये काय पद्धतीने विकास झाला आहे, कशा पद्धतीने पाणी मुंबईची तुंबली आहे, सगळ्या विषय आहेतच. परंतु आता मगाशी कृष्णा हेगडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या जवळचे लोक सोडतायत, त्यांच्या दररोज 2-3 नगरसेवक फोडताय तुम्ही. परंतु मला असा एक नगरसेवक सांगा, असा एक शिवसेनेचा कार्यकर्ता सांगा की जो आमिषानं देता तुम्ही फोडू शकला. आज आमच्या घोसाळकर मॅडम आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही प्रमुख पदाधिकारी भाजपचे आणि शिंदे गटाचे फोन करून आमिष देत आहेत. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला आमिष देऊन फोडतायत काम या ठिकाणी करताय. कालच आमचा वर्धापन दिन झाला. या वर्धापन दिनामध्ये शिवसेनेने अनेक कार्यकर्ते घडवले आणि ते आज आमदार नगरसेवक झालेत. परंतु आज शिंदे गटामध्ये सुद्धा गेल्या 3.5 वर्षामध्ये शिंदे गट स्थापन झाला आहे. तरी पण तुम्हाला बाहेरचे लोक का घ्यावे लागतात? भारतीय जनता पार्टीला आमचे लोक का घ्यावे लागतात? तुम्ही जर एवढं चांगलं काम केलं तर तुमच्या विचारामुळे कोणी कार्यकर्ता उद्या नगरसेवक आमदार झाला पाहिजे, आणि ते तुम्ही करू शकत नाहीत. म्हणून आमचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतायत. आज असं असलं तरी कालच्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्याच चॅनलने दाखवलं की उद्धवजींचं भाषण किती लोकांनी बघितलं, किती लोकांना आवडलं. आणि त्यामुळे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काय, कशा पद्धतीने मतदान झालं, कशा पद्धतीने तुम्ही सीट आले, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु तरी पण हे सगळं जाऊन सुद्धा तुमचे नगरसेवक 50 नगरसेवक फोडून सुद्धा कालच्या मेळाव्याला जो प्रतिसाद होता लोकांचा होता, त्यामुळे लोक हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहेत आणि ते उद्या पण राहतील. मला वैभव नाईकजी एक मुद्दा कळला नाही. तुम्ही म्हणताय पक्ष फोडायचं, पक्ष सगळेच पक्ष फोडतायत की हो? सगळ्याच पक्षात इन्कमिंग आहे. बरं, ते आमिषांवर असेल, कामांवर असेल, प्रत्येक पक्षाचे दावे वेगवेगळे आहेत. हे इन्कमिंग नाही, फक्त मुंबई महापालिका पाहिजे म्हणून पक्ष फोडण्याचं काम आहे. नगरसेवकाला निधी देतो म्हणून सांगायचं आणि पक्ष फोडायचं. आता अमित शहांचा माझ्यामध्ये 2-4 महिन्यामध्ये तिसरा काय 4था दौरा आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणतील की ते विकासासाठी येतात. निश्चितपणे विकासासाठी आले पाहिजेत. एखाद्या मेट्रोचं उद्घाटन, एखाद्या रस्त्याचं उद्घाटन ते करतात, त्याबद्दल वाद नाही. परंतु गेल्या 11 वर्षामध्ये एखाद्या तरी एखादं तरी खात्याचं कार्यालय आणलं काय, एखाद्या तरी उद्योगाचं उद्घाटन मुंबईमध्ये केलं काय, एखाद्या कुठल्या तरी नवीन रोजगार निर्मितीची जाहीर स्कीम या ठिकाणी केलं काय, लोकल ट्रेनमध्ये एखाद्याला तरी काय नवीन प्रस्ताव आला की ज्यातनं लोक जातील काय. म्हणजे हे सगळं न करता फक्त आणि फक्त शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा मुंबईत दौरा असतो. परंतु मला माहिती आहे की मराठी माणूस हा उद्धवजीत बरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये किती तुम्ही फोडलात तरी लोक आमच्यावर आहेत. नवीन कार्यकर्ते घडवण्याची शिवसेना पक्ष आहे. बरं, ठीक आहे. कृष्णा हेगडे आणि नवनाथ बन दोघांनाही याचं उत्तर द्यायचं. सुरुवातीला नवनाथ बन. नम्रताजी, मला अतिशय वाईट वाटतं की अमित भाईंचा आजचा दौरा हा सहकार क्षेत्रातल्या विविध योजनांचं उद्घाटन करण्यासाठी आहे. केंद्रामध्ये अमित भाई सहकार मंत्री आहेत आणि आपल्याला माहिती आहे की
मुंबईसाठी सगळ्यात जास्त जर का कोणी प्रयत्न केले असतील मुंबईच्या विकासासाठी तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये. तुम्हाला माहित आहे की 2014 पर्यंत मुंबईमध्ये एकच मेट्रो होती, ती अंधेरी ते वर्सोवा. त्याशिवाय एकही मेट्रो सुरू करण्याचं स्वप्न देखील कोणी बघितलं नाही. परंतु 14 ते 19 या काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि खरंच मुंबईचा चेहरा मोहरा बदलला. जवळपास 7 प्रोजेक्ट आतापर्यंत मार्गी लागलेले आहेत आणि एवढंच नाही तर MMR रिजन पर्यंत आपण मुंबई मेट्रोचा विकास करतोय. मुंबईचे रस्ते असतील, नवनाथजी मला हे सगळं माहिती आहे, काय प्रोजेक्ट राज्यामध्ये आलेले आहेत हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. माझा मुद्दा आहे नाही बरोबर, अग्रीड तुम्ही जे म्हणताय त्याच्याबद्दल मी रिफ्यूट नाही करत आहे, तुम्ही म्हणताय ते अग्रीड आहे. माझं म्हणणं आहे की अमित शहा हे तुमचे ज्येष्ठ नेते, केंद्रातले मंत्री आहेत, त्याच्यासोबत ते भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मोठे पदाधिकारी आहेत पक्षामधले तुमच्या, ते निवडणुकीसाठी मुंबईत आले. करा की स्वीकार, काय असे अंगाला काटे पोहोचणार आहेत तुमच्या, आले निवडणुकीसाठी, काय थेट सांगायला जातं? नाही, आज निवडणुकीसाठी दौराच नाहीये. जेव्हा निवडणुकीसाठी आले तेव्हा आम्ही निवडणुकीसाठीच येणार असं सांगतो. आता महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नाही. आजचा अमित भाईंचा दौरा हा सहकार क्षेत्रातला आहे. ज्या दिवशी आमचे नेते निवडणुकीसाठी येतात त्यावेळेला आम्ही जाहीर त्यांचा कार्यक्रम होतो, ते काय लपून कार्यक्रम होत नाही. त्यामुळं आमचा पक्ष फोडला हे म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. यांनी विचार सोडले, त्यांच्यामुळे यांचा पक्ष राहिलेला नाही. ठीक आहे. कृष्णा हेगडेजी, थोडक्यात मला नानिवडेकर मॅडमकडे पण जायचंय. कृष्णा हेगडे बोला. वैभवजींनी सांगितलं की मराठी माणूस जे आहे ते उद्धव ठाकरेजी बरोबर आहे. आता आकडा तर दुसराच सांगते ना. लोकसभामध्ये बघितलं तुम्ही काय झालं, तुमच्या काँग्रेस बरोबर युती झाला, तुम्ही जे बाळासाहेबांचा विचार होता, हिंदुत्वाचा विचार होता तो तुम्ही सोडलं. मुसलमान मतं तुम्हाला पडतात आणि आता मुसलमान मतं पण विधानसभामध्ये तुम्हाला पडत नाही. तर आता बघितलं गेलं तर जे 16% मतदान मराठी माणूसचं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पडलंय. उद्धव साहेबांकडे ते तितकं पर्सेंटेज ऑफ मराठी माणूस पण मतं घालत नाही. हे मराठी माणूसचा मुद्दा आहे. मराठी माणूस मुंबई सोडून आता कल्याण, डोंबिवली, विरार बसायला जाऊन राहतो आणि त्याचे जे गिरणी कामगारचा विषय आहे मराठी माणसाचा, तुम्ही सोडू शकला नाही. 40 वर्षापासून तुम्ही मराठी माणूसचं मतं घेतात, पण मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं ते काम तुम्ही सांगा. दुसरं म्हणजे तुम्ही सांगितलं की आउट गोईंग आणि इनकमिंग सगळं पक्षात आहे, पण आउट गोईंग तुमच्या पक्षातून आलंय, इनकमिंग सगळं महायुतीत आहे. आणि जे तुम्ही विचारतात आम्हाला की मुंबईमध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये काय प्रगती झालं, आज ऍग्रिकल्चर असो, इंडस्ट्री असो, जे शिक्षण असो, सगळीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर असो, महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. आणि तुमचं जे उद्धवजीचा कार्यकाल होता तेव्हा 2, 3, 4 नंबरवर महाराष्ट्र गेला. आता जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होते कोविडमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना स्टॉप वर्क दिला होता. जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांच्याकडून पैसे वसुली होत होता. तुमच्या सरकारचं नाम जे आहे नाव महावसुली आघाडी होती. जेव्हा आपला महायुतीचं सरकार आली, आम्ही सगळं जे प्रोजेक्ट त्या बाबतीतले आरोप प्रत्यारोप आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळासाठी ठेवूया. आणि मी असं पण सांगतो, बीएमसीचा बजेट जे आहे 40,000 कोटीचा बीएमसीचा बजेट आहे. 3,000 कोटीचं कंत्राट कोर्टाने रद्द केलं. 40,000 कोटीचं मुंबईतलं असे आरोप प्रत्यारोप झाले ना तर या सगळ्याचे विश्लेषणच होणार नाही. ते प्रचार सभांमध्ये राहू दे. आपण विश्लेषण करूया सध्याच्या परिस्थितीचं. मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मृणालिनी मॅम, कम ऑन किल मी असं एखाद्या चित्रपटात सुद्धा एखादा हिरो किंवा विलन कुणाच्याही तोंडी हा डायलॉग ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्याच्यासाठी ती अशी स्टेट असते की इथून पुढे मला गमवायला काही नाहीये, या मी बघतो काय ते, आयदर मी मरेन किंवा मी मारेन, असं तो साधारण प्लॉट चित्रपटातला असतो. इथे उद्धव ठाकरेंच्या तोंडी ज्यावेळेला हा डायलॉग येतोय, तुम्ही त्याचं रीडिंग कसं कराल? चित्रपटासारखाच काही परिस्थिती या ठिकाणी आहे उद्धव ठाकरेंची? नम्रता, तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. अशा प्रकारचा डायलॉग तेव्हाच तोंडी येतो जेव्हा खरंच अस्तित्वाची लढाई असते. लोकसभा निवडणुकींनी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पदरात घसघशीत माप दिलं असलं तरी विधानसभे मात्र या पक्षाची वाताहत झाली. मुंबईमध्ये आजही 10 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत. ते सत्य नाकारण्यात अर्थ नाही. पण आता पुढची लढाई मात्र खरोखरच ठाकरे परिवाराच्या अस्तित्वाची आहे. ठाकरे परिवार हाच शिवसेनेचा खरा त्राता आहे.
आणि शिवसेनेचं टायटल त्यांच्याकडे आहे, ब्रँड त्यांच्याकडे आहे, हे विधान मुंबई महानगरपालिकेतले मतदार कशा रीतीने स्वीकारतात की नाकारतात यावर उद्धव ठाकरे यांची पुढची राजकीय वाटचाल अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी कम ऑन किल मी असं म्हणत ते ही निवडणूक भावनात्मक पातळीवर नेणार हे दाखवून दिलेलं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, वैभव नाईक बोलतायत विकास प्रकल्पांवर, पण शिवसेनेचं, ठाकरे परिवाराचं राजकारण हे केव्हाही भावनांच्या आधारावर पुढे नेलं गेलेलं आहे. आज बाळासाहेबांच्या मुलाची ही आर्त हाक किंवा हे आव्हान, कालची आर्त हाक नव्हती, कालचं आव्हान होतं, ते आव्हान त्यांच्या मतदारांना भावलं. मुंबईमध्ये शिवसेनेला मानणारा एक मोठा मतदार आहे, तो त्या भावनाला भुलला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंकडे जाण्याचं ठरवलं. उद्धव ठाकरे ही अस्तित्वाची लढाई जिंकतील. पण एकनाथ शिंदे यांनी त्याला दिलेलं उत्तर देखील, मी ठाकरेंकडनं शिवसेनेचे आमदार पळवून नेले, शिवसेनेवर आता माझा हक्क आहे, तो न्यायालयाने सिद्ध केलाय, निवडणूक आयोगाने सिद्ध केलाय, एवढंच नाही तर मतदारांनी सिद्ध केलाय हे दाखवून आव्हान द्यायला सामोरे आले आहेत. याच्यात कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे दोघही प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि नवनाथ बन प्रकल्पांची मांडणी करतायत, हे नशीब आहे. पण हे प्रकल्प सुरू असताना देखील मुंबईमध्ये जो ताण आहे त्यामुळे मुंबऱ्याला लोक मरतायत. उद्या कुठेतरी परळची घटना फार जुनी नाही आहे. त्यामुळे या भावनिक आव्हानापेक्षा विकासाच्या मुद्द्यांकडे ही निवडणूक वळते का, आणि वळली तर मग उद्धव ठाकरे त्याबद्दल काय भूमिका घेतात, काय उत्तर देतात, हे पाहणं सध्याच्या घडीला अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे, हे कालच्या मेळाव्यांनी दाखवलं आहे. वैभव नाईकजी, यावर प्रतिक्रिया आपली. नाही, खरं तर हा मराठी माणसासाठीच ही शिवसेना स्थापन झाली आणि आपल्या माणसांना सार्थ घालणं तर ह्यामध्ये भावनांचा खेळ कसा होऊ शकतो. आणि माझं एक मत आहे की आज उद्या महापालिकेची निवडणूक येईल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता विकासाच्या बाबतीत बोलायचं तर आम्ही विकासाच्या बाबतीत सुद्धा ही निवडणूक घेऊन जाणार आहोत. 90,000 कोटीच्या ठेवी 10,000 कोटीपर्यंत होत आहेत, रस्ते अपुरे होत आहेत. आज महापालिकेचा अदानींना मोठा प्रोजेक्ट घेतला जाते, त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क माफ होतोय. हे सगळे मुद्दे निवडणुकीमध्ये येणार आहेत, ते आम्ही मांडू. आणि त्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने लढतायत, आज तुम्ही पक्ष फोडलात, तुम्ही आता तुम्हाला पुन्हा एकदा लोकमत मिळालं असं तुम्ही म्हणताय, तर तुम्ही आता हे नवीन उद्धवजींवर टीका करताय. म्हणजे प्रत्येक वेळी मुंबईत आला की मुंबईच्या विकासावर उद्धवजींवर टीका करायची, हा तुमचा धोरण. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मुंबईतले लोक हे उद्धवजींच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्हाला फोडायचे आहेत. पण वैभव नाईकजी, गेले इतके वर्षांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या आणि त्याच्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे, हे तर अमान्य करून चालणार नाही. तुम्ही कितीही म्हटलात राज्याचं नियंत्रण, तरी ते गेले 3 वर्ष आहे. त्या तुलनेत त्या आधीची इतकी वर्ष असलेली शिवसेनेची सत्ता, ह्या दोघांची तुलना कशी होणार आहे? त्यामुळे शिवसेनेकडे बोट दाखवलं जाणार आहे, हे ऍक्सेप्ट करायला नको का तुम्हाला? नाही, पण आता बोट दाखवलं जाणं त्यावेळी आम्ही काही नाही केलं हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली, वेगवेगळ्या व्यवस्था केल्या आहेत, सिलिंगसारखा रस्ता या ठिकाणी केला आहे. जे जे करता येईल ते उद्धवजींनी केले. परंतु भ्रष्टाचार एवढा जो काय ह्या 3-3.5 म्हणजे ते भाजपच्या लोकांना सुद्धा मान्य असेल की शिंदे गटाने जो काही भ्रष्टाचार केला आहे मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये, ते भाजपचे लोक सुद्धा खासगीत मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रार करतायत की यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, निधी कोणाला दिला जातो, हे सगळ्या गोष्टी वारंवार भ्रष्टाचार केलेला हा भाजपचे लोक सुद्धा शिंदेकडे ही तक्रार करतायत. त्यामुळे तो विषय असेल, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. परंतु तुम्ही काय करताय, आमचा पक्ष फोडताय, आमच्या पक्षातल्या लोक फोडतायत आणि त्याकडे निवडणूक वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही ही निवडणूक मुंबईच्या विकासावर, मराठी माणसावर ही निवडणूक लढवणार आहोत. कृष्णा हेगडेजी, यावर प्रत्युत्तर. आता वैभवजी म्हणतात की पक्षातून लोक फोडतात. एक माणूस फोडू शकतो, 10 माणूस फोडू शकतो, 100, 150, 200 नेता कसं फोडू शकतो? म्हणजे तुम्हाला कुठेतरी आत्मचिंतन करायला लागेल की रोज पक्षातून 4-4, 5-5 लोक कशाला निघून जातात. ते मी तुम्हाला सांगतो कशाला निघून जातात. तुम्ही हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तुम्ही काँग्रेसच्या बरोबर हात मिळवलं, तुमचा हे डाऊनफॉल झालाय. आणि हे मेन मुद्दा आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या विचारधारा सोडलाय आणि काँग्रेसच्या विचारधारामध्ये तुम्ही बसलाय,
तर मला वाटतं की जनता तुम्हाला एक्सेप्ट करत नाही. दुसरं म्हणजे 60,000 कोटीचं बीएमसीचं जे बजेट आहे वर्षाचं, मी काय केलं 30 वर्षापासून तुम्ही मला सांगा. 1985 पासून तुमच्याकडे सत्ता आहे. रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्डामध्ये रस्ता आहे मुंबईमध्ये समजत नाही. आता जे आमचे सरकार आहे, अटल सेतूचं काम असो, कोस्टल रोडचं काम असो, सीलिंगचं काम असो, 250 किलोमीटरचा मेट्रोचा जाल असो, ते सगळं आम्ही कम्प्लीट केलंय. आणि त्याच्यावर जे 850 किलोमीटरचं आम्ही कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड्स मुंबईसाठी केलंय. तर मुंबईकर बघतोय ना की काय विकास होतोय ते. महायुतीचा, देवेंद्रजीचा आणि एकनाथ शिंदेजी आणि अजित पवार साहेबांचं जे कार्यकाल आहे त्यामध्ये महायुतीचं जे सरकार आहे त्यामध्ये काय काम होतंय, इंडस्ट्रीमध्ये काय काम होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम काय होत आहे. लाडकी बहीण जी आहे, आम्ही त्यांना जे पैसे देतो दर महिना, आता 11 महिने झाले, ते लाडकी बहीण आमचे खुश आहेत. गेला मतदान जे आम्हाला भेटलं आहे भरभरीत, ते 6% जे आमचे लाडकी बहीण आहेत ते बाहेर येऊन त्यांनी महायुतीला मतदान केलं. आणि तुम्ही नाही सांगता की पण कृष्णा हेगडे या सगळ्याचं श्रेय एकटे शिंदे कसे घेतील हो? 3 नाही, नाही, मी तर वर्षापूर्वी सांगतो ज्या वेळेला की तुम्ही महायुतीचं शिवसेनेमध्ये सरकार एकत्र होतात त्यावेळेला पण उद्धव जे- ठाकरे आणि तुम्ही एकत्र होतात, त्यांना पण श्रेय द्यायला नको का? एवढा विकास झाला हा क्लेम तुम्ही करताय तर. नाही, उद्धव ठाकरेजीचं कार्यकालमध्ये काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची एनसीबी बरोबर होती आणि तेव्हा त्यांनी सगळं काम ठप करून टाकलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेजी परत मुख्यमंत्री झाले त्यांनी हे कामाला गती दिलं आणि त्यांनी परत काम सुरू केलं. आणि मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री ठीक आहे, ही हिस्ट्री तेच speed तुम्ही मध्ये आणि तुम्ही जे double speed म्हणताय मध्ये काम त्याप्रमाणे चालू आहे. हिस्ट्री जरी असेल तरी ती गेल्या 5-1 वर्षाची नाहीये. त्यापूर्वीपर्यंत त्यापूर्वीची पण हिस्ट्री आहे, त्याचाही विचार व्हायला हवा. नवनाथ बन, ह्या सगळ्यामध्ये एक आहे की केंद्रभागी टीकेच्या आणि ह्या सगळ्याचा करता धरता म्हणून टीकेच्या नजरेने सुद्धा, राजकीय विश्लेषकांच्या नजरेने सुद्धा भाजपकडे बोट दाखवलं जाते. नम्रताजी, एक असा दावा केला जातो की मुंबईतला मराठी माणूस हा उभाटा गटाकडे आहे. तर या दाव्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे. कारण मुंबईमध्ये फक्त 10 जागा या उभाटा गटाच्या आलेल्या आहेत. बाकी उर्वरित 25-26 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकर देखील महायुतीच्या सोबत आहेत. राहिला प्रश्न राजकीय टीकाकार काय म्हणतात याकडे. परंतु आपण असं बघितलं नाही असेल ना, आपण की जेव्हा लोकसभेचा शिवसेनेमध्ये आपण फूट बघूया पडली की रेशो. तेव्हा ती फूट रेशो आपण विचारांच्या लोकसभेचा पण बघूया ना, नवनाथजी. लोकसभेचा एक्झॅक्टली उलटा रेशो आहे. दोन्ही बघूया, काही हरकत नाही. महापालिकेला कसं लावणार आपण? जर लोकसभेचं विधानसभेला नाही लावू शकत आणि इकडचं तिकडे नाही लावू शकत तर महापालिकेचं लॉजिक वेगळं असेल ना. नवनाथजी बोला. आत्ता लोक महायुतीच्या सोबत आहेत. गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं महायुतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात काम सुरू आहे त्या सगळ्याला मुंबईकर साथ देतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. ज्या पद्धतीनं असा दावा केला जातोय की शिवसेना ही भारतीय जनता पार्टीमुळे फुटली, तर अजिबात नाही. जेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडले, एवढंच नाही तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायला देखील यांना कमीपणा वाटायला लागला. त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे एकनाथ शिंदे आणि बाकी सगळे बाहेर पडले आणि ते न्यायालयात गेले. जनतेच्या न्यायालयात देखील शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे सांगितलं. दोन्ही शिवसेना आता त्यापासून पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी आपापली चॉईस केलेली आहे कुठे राहायचं ते. शेवटची कॉमेंट घ्यायला मी मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे येते. मृणालिनी मॅम, किलिंग स्ट्रीक, कम ऑन किल मी किंवा मरे हुए को क्या मारना, मारण्याची भाषा होतीये. नांदी म्हणायची ही आगामी महापालिका निवडणुकीची की संघर्ष टोकाचा असणार आहे? अगदी निश्चितपणे ही नांदी आहे. एक आपण मान्य करायला हवं, 2014 साली जेव्हा मोदींची लोकप्रियता शिखरावर होती तेव्हा देखील उद्धव ठाकरेंनी एकट्याने निवडणूक लढून बाळासाहेब ठाकरेंच्या काळापेक्षाही जास्त आमदार निवडून आणले होते. उद्धव ठाकरेंची ही शक्ती त्यांनी वेगळी आघाडी केल्यानंतर संपली का हे ही निवडणूक दाखवणार आहे. बाळासाहेबांच्या विचारावर आणि मुंबईतल्या मराठी माणसाचा शिवसेनेवर विचार जो असेल तो उद्धव ठाकरे प्रत्यक्षात आणू पाहतायत आणि त्यासाठीच त्यांनी कालच्या भाषणापासून ही निवडणूक पर्सनल अटॅकवर आणि भावनात्मक पातळीवर नेऊन ठेवलेली आहे. भावाला पण त्यांनी जे आवाहन केलंय परत या, ते देखील याच मोहिमेचा भाग आहे.
जो भाऊ त्यांच्या शैलीमुळे बाहेर गेला त्याला आता परत आणून मराठी माणसाला एकत्र करण्याचं जे काय उद्धव ठाकरे राजकारण करतायत ते त्यांच्या दृष्टीने उत्तम आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे राजकीय विश्लेषक म्हणून. फक्त जनता त्याला प्रतिसाद देते का? जनता या काळातला भ्रष्टाचार असेल किंवा त्या काळातला भ्रष्टाचार असेल हे सोडूनही स्वतःच्या भल्याचा विचार करते का? याकडे बघावं लागणार आहे. भावनेचं राजकारण आणि विकासाचे पट अशी मुंबईतली लढाई असेल. अगदी. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आणि सगळ्या मतदारांसाठी सुद्धा जिथे कुठे असाल आपले सीट बेल्ट किंवा आजूबाजूला काही ब्रेस असेल तर धरून ठेवा, कारण निवडणुकांसाठीची ही जी पुढची राईड आहे ती बंपी राईड असणार आहे आणि इथे जोरदार धक्के बसू शकतात सगळ्यांना. त्यामुळे सावध राहा आणि मतदारांनी सुद्धा पूर्ण विचार करा आणि आपलं अमूल्य मत पूर्ण विचारांतीच द्या. बाकी राजकीय पक्ष आपल्याला काय काय पुढे दाखवतात हे बघायचं आहेच. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच शमलाय.